आईला रामश्या सिद्ध्या ते सागरने असं नव्हतं करायला लागत राव. खरंच यार यायला वाईट घडलं यार. अरे हा ना राव, आत्महत्या काय पर्याय आहे का? झालता मान्य आहे तो कर्ज बाजारी, पण त्याने जर आपल्याकडे पैसे मागितले तर आपण का पैसे दिले नसते का? ते जाऊ द्या, आता झालं ते झालं. आपण सगळे एक काम करू, सगळेजण आहे ना 5-5 हजार रुपये काढू आणि त्याच्या घरी जाऊन त्याच्या घरच्यांना मदत करू. हा ना यार, तेवढंच आपला त्याच्या घरच्यांना हातभार. ए अरे तो बघा तो सोन्या. ए माझा भाऊ गेला, माझा दादा गेला. अरे आपला एवढा जेव्हा भावाचा मित्र गेलाय आणि हा बघा कसा दारू पिऊन आलाय. त्याला थोडी सुद्धा लाज नाही. अरे मेरे यार साईडला मोकार वाशेवर राहिला दारूचा. सॉरी सर, तुम्ही मोठे माणसं. सल्यूट. तुला कळतं का? तू काय केलं ते? आपला एवढा जेव्हा भावाचा मित्र गेला आणि तू दारू पिऊन आला का? मेला का? अरे बरं झालं मेला तो. अरे लय कर्ज बाजार झालता. अरे मलाच फोन करत सारखा तू. अरे लय कर्ज बाजार झालता. आणि किरणे तुला त्याने किती फोन केले तरी? हा अरे रमश्या तुला किती फोन केले त्याने? तुम्ही फोन कमी नाही उचलला त्याचा. हा किरणे तू मला मारलं. हा अरे त्या सागरने लोकांकडून तर बहिणीच्या लग्नाला पैसे काढून दिले 1 लाख रुपये. आणि तू काय केले? लग्न झालं तू डायरेक्ट पळून गेला. त्याचा परत फोन सुद्धा उचलला नाही तू. हा मला मारितो. आणि रामच्या तुला दारूच वास येतो ना? अरे तू त्याच्या प्रत्येक 1 आठवड्याला दारू मागायचं प्यायला, रोज पार्टी करायचा. हा तो तुमच्यामुळे कर्जबाजारी झाला. गणेश हा तुमचं तर काय, तुमची आई आजारी होती. त्यांनी तुम्हाला पैसे दिले 50,000 रुपये लोकांकडून घेऊन, आणि तुम्ही काय केलं? यांच्यासारखंच केलं. फोनच नाही उचलले. अरे तो तुमच्या दोस्तीवर. अरे तुम्ही जेवण पण त्याचा एक जरी फोन उचलला असता ना तर तो आज आपल्याला असता. तो कर्ज बाजारी झाला ना फक्त तुमच्यामुळे झालं. इथं मला म्हणून राहिले दारू पिले का? तू तुमच्या जिंदगीवर